पुढच्या बातमीकडे वळतोय। पुढची बातमी आहे ऊस दर संघर्ष समितीच्या संदर्भातली। ऊस दर योग्य पद्धतीने मिळावा, योग्य उचल तातडीने मिळावी याच्यासाठी ऊस दर संघर्ष समितीने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय। या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। आंदोलकांचे नेता समाधान फटे हे आपल्या सहकार्यांच्या सह पंढरपुरात उपोषणाला बसले। उसाला पहिली उचल ही 3500 रुपये असली पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी आहे। त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि एकूणच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। आपल्याला वाटत असेल की मी आजारी आहे म्हणून मी हा स्वेटर कानटोपी वगैरे घातली, असं काही नाही आहे। कडाक्याची थंडी गेले 5 दिवसापासून आणि जसं सायंकाळ होऊ लागली की थंडी पडू लागते आणि त्यामुळे सर्वच नागरिक गरम वस्त्र घालून बाहेर पडतात। पण एक महत्त्वाच्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधून इच्छितो। गेले 5 दिवसापासून आपण पाहत असाल हे ऊस दर संघर्ष समितीचे 5 म्हणजे समाधान फटे आणि त्यांचे सहकारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी जी आहे ती स्वतःसाठी काही मागणी नाही, माफक मागणी आहे। जर सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील कारखानदार 3500, 3600, 3700 रुपये दर देऊ शकतात, तर सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार का देऊ शकत नाहीत हा त्यांचा एक माफक प्रश्न आहे। आणि म्हणूनच त्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या घामाचं त्याला मोल मिळावं म्हणून गेले 5 दिवस झाले हे उपोषणकर्ते आहेत। त्यांनी अन्न त्याग केलेला आहे। सध्या त्यांचे BP असेल, शुगर असेल, इतर सर्व गोष्टी बाबतीत त्यांच्या शरीरावर पूर्ण परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। आणि गेले 5 दिवसापासून झालं हे उपोषणकर्ते, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते कारखानदारांकडे, सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांकडे एकच मागणी करत आहेत की पहिली उचल 3500 रुपये द्यावी। मात्र कारखानदार पाहिलं तर बघ्याची भूमिका घेत आहेत। सहकाराचा जन्म समृद्धीसाठी झाला, यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील सहकार्य महाराष्ट्रात आहे का असं या उपोषणकर्त्याकडे बघितल्यावर मनोमन पटतं। सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदार जे आहेत त्यांनी आडमंट भूमिका, बाग्याची भूमिका घेऊ नये आणि त्यांनी घेतली आणि या उपोषणकर्त्यांच्या शरीरावर, त्यांच्या जगण्यावर, जीवनावर काही विपरीत परिणाम झाला तर सोलापूर जिल्ह्यातले हे कारखानदार त्याला 100% जबाबदार असतील। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज,